HSRP नंबर प्लेटचा नियम लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, जसे की HSRP म्हणजे नक्की काय, ते कोणत्या गाड्यांना लावण्याची गरज आहे किंवा नाही, ते का गरजेचे आहे, ते कसं करायचं, त्यासाठी खर्च किती. आज आम्ही याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत. HSRP चा फुल फॉर्म आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे जी चोरी, गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी सरकारने अनिवार्य केली आहे. या प्लेट मध्ये एक खास क्रोमियम आधारित होलोग्राम, लेझर कोड आणि स्थायिक क्रमांक असतो जो डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो. सरकारच्या नियमानुसार ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत त्यांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. 2 चाकी बाईक, स्कूटर, 4 चाकी कार, SUV, जीप, कमर्शियल वाहन, ट्रक, बस, ऑटो रिक्षा. जर तुमच्या गाडीची नोंदणी 1 एप्रिल 2019 नंतरची असेल तर तुमच्या गाडीत आधीच HSRP असेल, त्यामुळे तुम्हाला नवीन नंबर प्लेट घेण्याची गरज नाही. HSRP नंबर प्लेट काढणे किंवा बनावट बनवणे अवघड असते, त्यामुळे चोरी झालेल्या गाड्या सहज सापडू शकतात. वाहतूक पोलीस आणि RTO अधिकाऱ्यांना गाडीची खरी ओळख पटवणे सोपे होते. डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी उपयुक्त. ही प्लेट मिळवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धत आहेत. अधिकृत HSRPच्या वेबसाईटवर जा, तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर टाका, गाडीची माहिती, चेसी नंबर, गाडीचा नंबर इत्यादी द्या आणि तुमच्या जवळच्या RTO अथवा डीलरचा पत्ता निवडा. ऑनलाईन पेमेंट करा आणि अपॉइंटमेंट बुक करा. दिलेल्या तारखेला तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट बसवून द्या. तुमच्या जवळच्या अधिकृत वाहन डीलर किंवा RTO ऑफिस मध्ये जा. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा. पैसे भरून पावती मिळवा. दिलेल्या वेळेनुसार नवीन नंबर प्लेट बसवून घ्या. 2 चाकी वाहनासाठी ₹300 ते ₹500, 4 चाकी वाहनासाठी ₹600 ते ₹1200, कमर्शियल वाहनासाठी ₹1500 ते ₹2000 खर्च आहे. तुम्ही जर या वेळेत HSRP नंबर प्लेट लावली नाही तर तुम्हाला वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जाऊ शकतो. अनेक राज्यांमध्ये ₹5000 ते ₹10,000 पर्यंत दंड होऊ शकतो.